नमस्कार मित्रांनो, नर्सिंग ॲग ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग फाउंडेशन GNM फर्स्ट इयरचे 2009 पासून जे सगळे 2009 पासून जे आहेत क्वेश्चन पेपर, त्याच्या फिलिंग द ब्लँक्स आणि त्याच्यानंतरचे ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे 2020-21चे जे आहेत ते चॅनलवर आहेत। तर तुम्हाला नर्सिंग फाउंडेशनमध्ये जे जे विचारले जातील जे इम्पॉर्टंट असतील ते हे ह्याच्यामध्ये आहेत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा 5 मार्काला जोड्या जुळवा विचारल्या जातात। तर पहिलं बघूया आपण, मलिना म्हणजे काय आहे, ह्याला जोडी कोणती जुळते। मलिना म्हणजे तर मलोत्सर्जनात रक्त म्हणजे मलिना। हायपरपायरेक्सिया म्हणजे तापाची अवस्था आहे ज्याच्यामध्ये थंड पाण्याने पुसणे। मूळव्याधामध्ये काय देतात तर सीड्स भात देतात बरं वाटण्यासाठी। हेमोप्टेसिस म्हणजे काय आहे तर थुंकीमध्ये रक्त असतं। इथिलीन ऑक्साईड ही काय आहे ते निर्जंतुकीकरणाची जी आहे ती पद्धत आहे। समजला तुम्हाला जोड्या। मलिना म्हणजे मलोत्सर्जनात रक्त, ड आहे। त्याच्यानंतर हायपरपायरेक्सिया थंड पाण्याने अंग पुसणे, मूळव्याध म्हणजे सीड्स भात, हेमोप्टेसिस म्हणजे थुंकीमध्ये रक्त, इथिलीन ऑक्साईड निर्जंतुकीकरण। ठीक आहे, ते झाल्यावरती आता आपण बघूया पुढच्या प्रश्नाकडे। तर ह्याच्या सगळ्या ट्रू अँड फॉल्स आणि जे आहेत फिलिंग द ब्लँक्स हे जे आहेत ते मी एक आधी मी GNM थर्ड इयरवाल्यांची एक्झाम आहे तर त्यांचे व्हिडिओ घेते, मग एक 14 तारखेनंतर पटापट 2 दिवसात ते हे करेन। मध्ये मध्ये हे टाकतच राहीन मी, पण एक 2-3 दिवसात मी टाकेन ते। तर आता आपण बघूया अ गटामध्ये काय काय आहे तर निरीक्षण आहे, फूड ड्रॉप आहे, फ्लॅट्स ट्यूब आहे, मलिन आहे आणि जिभेचा धाम। ब गटात आहे फ्लंटलन्स, मलोत्सर्जन रक्त, ग्लोसाइटिस, पाहणी वरून शरीराची तपासणी आणि फूड ट्रेस साधने। तर आता आपण ह्याच्या जोड्या जुळवूया। निरीक्षण म्हणजे काय असेल तर ड येतं, पाहणे वरून शरीराची तपासणी करणे। फूड ड्रॉप म्हणजे काय आहे तर फूड रेस्ट साधने। फ्लॅट्स ट्यूब काय आहे तर फ्लुटन्स जे आहे पोटफुगीसारखं असतं त्याच्यासाठी फ्लॅट्स ट्यूब जी रेक्टममध्ये घातली जाते आणि त्याच्यातून गॅसमुळे पोट भरतं ना, फुगलेलं असतं त्याच्यासाठी। मलिना म्हणजे काय तर ब मलोत्सर्जनात रक्त, जिभेच्या दहाला काय बोलतात ग्लोसाइटिस असं म्हणतात। तर अशा प्रकारे ह्याच्या जोड्या आहेत। निरीक्षण, पाहणीवरून शरीराची तपासणी करणे, ड। फूड ड्रॉप्स म्हणजे फूड टेस्ट साधने, फ्लॅटस ट्यूब म्हणजे फ्लॅटुरन्स आहे, मलिना म्हणजे मलोत्सर्जनात रक्त आणि जिभेचा दहा त्याला ग्लोसाइटिस असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर आता अ गटात आहे ॲनाल्जेसिक, लघवी न होणे, ॲलोपेशिया, क्रेपिटस आणि मिठाशय जेवण। तर ब गटामध्ये ॲन्युरिया, केस गळणे, दुखणे कमी करणे, जास्त रक्तदाबाचा रोगी आणि कर्कराचा आवाज। तर असे आहेत। तर आता आपण ह्याच्या जोड्या बघूया। ॲनाल्जेसिक म्हणजे काय आहे तर दुखणे कमी करण्यासाठी ही पेनकिलर ॲनाल्जेसिक। लघवी न होणे म्हणजे काय आहे, लघवी न होणे म्हणजे ॲन्युरिया। ॲलोपेशिया म्हणजे काय तर केस गळणे, ब। क्रेपिटस म्हणजे काय तर कर्कराचा आवाज आणि मिठाशिवाय जेवण म्हणजे ड, जास्त रक्तदाबाचा रोगी असतो त्याला मिठाशिवाय जेवण जे आहे ते दिलं जातं। त्यानंतर आहे आता चौथा प्रश्न बघूया। तर आहे अ गटात बघूया आधी आपण पहिले। अ गटात आहे बॅक्टेरियोस्ट, ठीक आहे। त्याच्यानंतर हायपरपायरेक्सिया, कठीर पोकळी इंद्रियाची तपासणी, नंतर दमा आहे, इथिलीन ऑक्साईड, ठीक आहे। तर आता ब गटात आहे वीज आहे म्हणजे शिटीसारखा आवाज, निर्जंतुकीकरण आहे, जंतुवाढ विरोधक, थंड पाण्याने अंग पुसणे आणि ट्रेडलबर्ग स्थिती, ठीक आहे। आता ह्याच्या जोड्या जुळूया। बॅक्टेरियोस्टिस म्हणजे काय तर आहे जंतुवाढ विरोधक। हायपरपायरेक्सिया म्हणजे काय थंड पाण्याने अंग पुसणे। कठीर पोकळी इंद्रियाची
तपासणी ट्रेडेनबर्ग स्थिती दे पोझिशन आहे. म्हणजे दमा म्हणजे काय, तर दम्यामध्ये वीज म्हणजे शिट्टीसारखा आवाज जेव्हा दम लागतो तेव्हा येतो. इथिलीन ऑक्साईड हे कशासाठी, तर निर्जंतुकीकरण आहे, त्याच्यासाठी वापर केला जातो. त्यानंतर आता आपण बघूया पुढे. अ गटात आहे DTT पावडर, टिंक्चर आयोडीन, कॉपर सल्फेट, उल्फ बाटली आणि रक्तवाहिन्यांचे आकुंचन. ब गटात आहे शीतोपचाराचे परिणाम, आर्द्रतायुक्त प्राणवायू देणे, जंतुनाशक, डोक्यातील उवा आणि बेनेडिक्ट सोल्युशन. तर आपण ह्याच्या जोड्या जुळूया. DDT पावडर म्हणजे काय तर आहे, तर डोक्यातील उवांसाठी वापरले जाते. टिंक्चर आयोडीन काय आहे, तर बेनेडिक्ट सोल्युशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट काय आहे, तर कॉपर सल्फेट आहे जंतुनाशक. ठीक आहे. तर आपण कॉपर सल्फेट जी आहे ती जंतुनाशक आहे. उल्फ बाटली म्हणजे आर्द्रतायुक्त प्राणवायू देणे आणि रक्तवाहिन्यांचे आकुंचन, शीतोपचाराचे परिणाम. आता पुढे बघूया. ऑस्कल्टेशन आहे अ गटामध्ये, फूड ड्रॉप्स आहे ब गटामध्ये, अ गटामध्ये गुड बॉडी मेकॅनिझम, रायगर मोर्टिस आणि ग्लिसरीन. ब गटामध्ये काय, शरीराचा मध्य केंद्रबिंदू, मृतावस्था, इमोलियंट, शरीराच्या आतील भागातील ध्वनी ऐकणे आणि फूट रेस्ट. तर ह्याच्या आपण जोड्या बघूया. तर ऑस्कल्टेशन म्हणजे काय, तर शरीराच्या आतील भागातील ध्वनी ऐकणे. फूड ड्रॉप म्हणजे काय, तर फूट रेस्ट. गुड बॉडी मेकॅनिझम म्हणजे काय आहे, तर शरीराचा मध्य केंद्रबिंदू. रायगर मोर्टिस म्हणजे काय, ते मृतावस्था. ग्लिसरीन म्हणजे इमोलियंट म्हणजे सॉफ्ट, एक प्रकारचं सॉफ्ट म्हणजे आपण एक प्रकारचं बोलतो ना. ग्लिसरीन कसं आहे, एकदम आपल्याला काय म्हणू शकतो, मुलायम असतं किंवा हे असतं, लिक्विड ह्याच्यामध्ये असतं, तर ते इमोलियंटमध्ये आहे. तर आता अ गटामध्ये आहे ॲसिटिक ॲसिड, ग्लिसरीन, बोरेक्स, जादा ब्लँकेट्स, बेड ब्लॉक्स आणि स्पिग्नोमॅनोमीटर. ब गटात आहे डोके खाली करण्याची स्थिती, व्हायटल साईनची तपासणी, तोंडाची काळजी, लघवीची तपासणी, रिनल बेड. तर आता ह्यांच्या जोड्या आपण जोडूया. तर पहिलं आहे काय, तर ॲसिटिक, तर लघवीची तपासणी. ॲसिटिक ॲसिड म्हणजे लघवीची तपासणी. ग्लिसरीन बोरॅक्स, ग्लिसरीन बोरॅक्स कशासाठी, तर तोंडाची काळजी. जादा ब्लँकेट्स कशासाठी, रिनल बेडमध्ये जादा ब्लँकेट्स. बेड ब्लॉक्सचा वापर करून डोके खाली करण्याची स्थिती आणि स्पिग्नोमॅनोमीटर म्हणजे व्हायटल साईनची तपासणी. व्हायटल म्हणजे पल्स आहे ना, रेस्पिरेशन आपण जे बघतो त्याच्यामध्ये. मग स्पिग्नोमॅनोमीटर BP बघितला जातो. टेम्परेचर, ब्लड प्रेशर किंवा पल्स, रेस्पिरेशन, TPR म्हणतो ना आपण, TPR त्याच्यामध्ये. तर आता अ गटामध्ये परत बघूया. सिप्ट बाथ, DPT, मलावरोध, शौच नमुना, मौखिक आरोग्य. ब गटात पॅरोटायटिस, ओव्हा आणि सिस्ट, मूळ व्याध, त्रिगुणी लस आणि हिरवा भाजीपाला. आता ह्यांच्यामध्ये आपण बघूया काय काय जोड्या लागतील त्या. तर सिप बाथ म्हणजे काय येतं आपल्याला, तर इथे मूळ व्याधामध्ये दिला जातो, बाथ असतो तो. DPT म्हणजे काय आहे, तर त्रिगुणी लस आहे. मलावरोध म्हणजे काय आहे, ते हिरवा भाजीपाला. त्याच्यानंतर शौच नमुना म्हणजे ओव्हा आणि सिस्ट, आणि आरोग्य, मौखिक आरोग्य म्हणजे पॅरोटायटिस. पुढे बघूया आपण. अ गटामध्ये आहे बेनेडिक्ट सोल्युशन, फ्लॉइड्स ट्यूब, ॲनोरेक्झिया, नर्सिंग प्रोसेसची पायरी आणि बॅकरेस्ट. ब गटात आहे भूक मंदावणी, आरामदायी साधन, रुग्णाचे निरीक्षण, आरोग्य, फ्लोटोनस आणि लघवी तपासणी. चला तर मग आता जोड्या जोडूया आपण. तर बेनेडिक्ट सोल्युशन कशासाठी वापरलं जातं,
तर ते लघवी तपासणी. फ्लॉटस ट्यूब ही फ्लॉटूनससाठी वापरली जाते. ॲनोरेक्झिया म्हणजे काय, तर भूक मंदावणे. नर्सिंग प्रोसेसची पायरी म्हणजे काय, तर रुग्णाचे निरीक्षण व आरोग्य. आणि बॅकरेस्ट म्हणजे आरामदायी साधन. त्यानंतर आपण पुढे बघूया. मीठ अ गटामध्ये मीठ विरहित आहार, वाफारा, गरम पाण्याची पिशवी, आवळपट्टी, स्टूप. ब गटात टिम्पॅनायटिस, लघवी तुंबणे, रक्तस्राव, टिंक्चर बेन्झाईन, रक्तदाबाचा रुग्ण. झालं. आता आपण ह्यांच्या जोड्या जुळूया. मीठ विरहित आहार, रक्तदाबाचा रुग्ण. वाफारा जो आहे त्याच्यामध्ये टिंक्चर बेन्झाईन वापरतात. गरम पाण्याची पिशवी लघवी तुंबल्यावरती देतात. त्याच्यानंतर आवळपट्टी म्हणजे काय, तर रक्तस्रावामध्ये. आणि स्टूप म्हणजे टिम्पॅनायटिस. ठीक आहे. पुढचं बघूया आपण. अ गटामध्ये कोल्ड स्पंज, सीट्स बाथ, ग्लिसरीन बोराक्स, चुकीची शारीरिक तपासणी, कोर तापमान. ब गटात हायग्रोस्कोपिक ॲक्शन, कुबड निघणे, गुदद्वार, पाण्याचे तापमान, तीव्र ताप. करूया. तर पहिला आहे कोल्ड स्पंज कोणासाठी दिला जातो, तीव्र तापामध्ये. सीट्स बाथ, गुदद्वार. ग्लिसरीन बोरॉक्स आहे ते हायग्रोस्कोपिक ॲक्शन असते ग्लिसरीन बोरॉक्सची. चुकीची शारीरिक स्थिती, कुबड निघणे. आणि कोर तापमान, पाण्याचे तापमान 110 ते 115 फॅरेनहाइट. शेवटचा आहे अ गटामध्ये कटीस्नान, कृत्रिमरित्या अन्न भरवणे, शौचाचा नमुना, पक्षाघात, ब्रॅडिकार्डिया. ब गटात आहे ओआसिस, क्षयावरण, सानेगरमशिक, नळीद्वारे अन्न भरवणे. चला मग जोड्या जुळूया ह्याच्या. कटीस्नान म्हणजे काय असेल बरं, एक मिनटं. कटीस्नान म्हणजे काय आहे, स्थानिक गरम शेक. कृत्रिमरित्या अन्न भरवणे म्हणजे नळीद्वारे अन्न भरवणे. शौचाचा नमुना, उबा व सिस्ट. पक्षाघात झाल्यावरती क्षयावरण होतं. ब्रॅडिकार्डिया म्हणजे नाडीचा दर आहे तो मंदावणे. आणि पक्षाघात का, तर पक्षाघात झालेला जो रुग्ण आहे त्याला क्षयावरण होण्याचे चान्सेस काय असतात, जास्ती असतात. तर अशा प्रकारे हे होते नर्सिंग फाउंडेशन GNM फर्स्ट इयरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. मॅच द फॉलोइंग. तुम्हाला असं वाटतं मॅच द फॉलोइंगमध्ये खूप जे आन्सर असतात ते ट्रिकी द्यायचे असतात, तर म्हणून तुम्हाला अशा प्रकारचे उत्तरे द्यायची आहे. तर आजचा व्हिडिओ होता. मी घेऊन येईन तिन्ही ह्याच्या सब्जेक्टच्या अजून पुढच्या मॅच द फॉलोइंग. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.